त्याच्याकडून सगळं मिळेल तुम्हाला. आता मी उदाहरणं दाखवणार आहे, ती उदाहरणं तुम्हाला लागू होणारे असतील ना का, तुमच्या लक्षात येईल की अरे हा यार, मी हे करू शकतो, मी हे करायला नाही पाहिजे, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला दाखवतो बघा. ओके. हे बघा, हे डॉक्टर पूनम पाटील आहेत. ह्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला. 2300 रुपये कमवलेले आहेत. सुरुवात बघा कशी होते. 2300 रुपये कमवले, 2 स्टॉक ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे. 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी. थँक्यू टीम फिनंथ्रोपिस्ट मार्केट. 15 मिनिटं आधी, सर्जरीला जायच्या आधी वेळ होता, ट्रेडिंग केली, 2300 रुपये कमवले. आज हे कुठल्या कुठे ट्रेडिंग करतात काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे ह्यांना जबरदस्ती यांच्या हस्बंडनी सांगितलं होतं की तू शिकायचंच, गरजेचं आहे, तू शिकायलाच पाहिजे. आणि आज डॉक्टर्समध्ये, महाराष्ट्रातल्या डॉक्टर्समध्ये सगळ्यात बेस्ट ट्रेडर आहेत ते. आणि त्यांना विचारा की हे कुठून शिकले, कसं काय झालं, तर हे एवढे भारी करू शकतात का, कारण की तुम्हाला जो वेळ मिळतो त्याच्यात काय करता तुम्ही. बघा ह्यांनी काय केलं, 15 मिनिट सर्जरीच्या वेळेला वेळ होता, त्याच्यात ट्रेड करून हे पैसे कमवले. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड. ह्यांच्या टीमचं बॅटिंगचा वेळ होती, ह्यांना अजून बॅटिंग मिळायची होती, तोपर्यंत ट्रेड केलं, 1700 रुपये कमवून घेतले. ओके. म्हणजे काय, आपण जे काही करतोय, जेवण बनवताना, गाडी चालवत असताना, म्हणजे सपोज मी कुठेतरी चाललेलो आहे, मागं गाडीत बसलेलो आहे, किंवा मी बसमध्ये आहे, काय करू शकतो, किंवा ऑफिसमध्ये ब्रेक टाइम मध्ये काय करायचं. रिटायर्ड आहात, स्टुडंट आहात, तुम्ही ब्रेक टाइम मध्ये काय करता. नको ते व्हिडिओज बघणे, फॉरवर्ड्स टाकणे, लोकांशी बोलत बसणे, टीव्ही बघणे, टाइमपास करणे, हे करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता ते दाखवतो. हे बघा, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल. सलाईन लावलेला एक पेशंट माणूस दवाखान्यात बसून 24,000 प्लस कमवतो. दवाखान्यात ऍडमिटेड माणूस काय करतो, टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, झोपा काढतो, काही करण्याची ताकदच राहत नाही. हे एवढं सोपं आहे, हे दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघा इथं. ओके, हे भगीरथ सर म्हणून आहेत. त्यांनी 200 आणि 800 रुपये प्रॉफिट झालेले असे एक स्क्रीनशॉट टाकला, आणि त्यांनी काय लिहिले याच्यात तुम्ही बघा, की हा त्यांना, हा हा जो प्रॉफिट आहे बघा सर, हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला, तो फक्त तुमचा क्लास करून ज्ञान मिळालेला आहे त्यातून झालेला आहे. विशेष म्हणजे तिचे शिक्षण कमी आहे आणि तिला गणिताची साधी आकडेमोड योग्य प्रकारे करता येत नाही, परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवण्यास सुरुवात झालेली. म्हणजे बॅकग्राऊंड काय नाहीये, शिक्षण प्रॉपर नाहीये, गणित सुद्धा प्रॉपर येत नाही, तरी 1,000-1,500 रुपये दिवसाची नवरा बायको कमवतात. अशी सुरुवात होतं का, 50, 100, 1,000, 2,000 अशी करत करत तुम्ही मोठ्या लेवलला पोहोचू शकाल. ओके. येस, सगळं सांगतो. गव्हर्नमेंट एम्प्लॉईला कसं असतं, किती रुपये लागतात, काय लागतात. ओके. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर काय करू शकता, सगळं सांगतो. हे बघा, आता याच्यात तुम्हाला दिसेल काही प्रॉफिट आहेत, एक लॉस आहे, 85 रुपये, 85 रुपयाचा लॉस आहे, 420 रुपये प्रॉफिट, 2,900चा प्रॉफिट, ओव्हरऑल 1,600चा प्रॉफिट करून इथं काय लिहिलं बघा का. ह्यांनी असं लिहिलंय की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता महिन्यासाठी लागणारा माझा खर्च मी स्वतः हे कमवू शकतो. घरातल्यांकडून पैसे न घेता, न बाहेर मागता, मी बाहेर राहण्या, खाण्यापिण्याचा आणि क्लासचा खर्च स्वतः करतो. ओके. थँक्यू सो मच मला स्वावलंबी बनवल्याबद्दल. हे स्पर्धा परीक्षेचे करणारे स्टुडंट हे स्वतः करू शकतात. हे शक्य आहे. स्पर्धा परीक्षामध्ये कधी तुमचा नंबर लागेल, कधी तुमचे ग्रॅज्युएशन होतील, कधी तुम्ही मोठ्या लेवलला पोहोचाल, तोपर्यंत हे शिकून घेणं. कारण की तुम्ही स्पर्धा परीक्षा जरी केल्या, तुम्ही IAS IPS जरी झालं, तरी तुम्हाला पैसे कमवण्याचं नॉलेज कोणीच देणार नाहीये. ते तुम्हाला स्वतःच शिकावं लागेल. हे तुम्हाला आम्ही इथं देतो. ओके. हे बघा, आता अजून लोक स्वतःचे मोबाईल, घर, तुम्हाला सांगतो, दिवाळी दसऱ्याला पूजा करताना समोर लॅपटॉप ठेवून, हे बघा, फोटो ठेवून पूजा करतात. ओके. स्वतःचे घर, लोक लग्न करतात, स्वतःचे घर घेतात. हे बघा, रजिस्ट्रेशनचे डायरेक्ट पेपर आहेत. ओके. घर घेतात. हे बघा, इथं बघा, शेतकरी एक आहे, अक्षय येवल्याचे आहेत, 1,800 रुपये कमवले. फोटो टाकले बघा, शेतीत काम करता करता फिनंथ्रोपिस्टमुळे स्टॉक मार्केटमधून पेमेंट चालू झाले. शेतात काम करता करता सहज करता येते. हे बघा, मोबाईल घेतला, आईला गिफ्ट, प्रॉफिट, शेअर मार्केटच्या प्रॉफिट मधून आईला गिफ्ट दिलं. हे बघा, संदीप सर आहेत हे, ह्यांनी बिल्डिंगचा फोटो पाठवला आणि खाली काय लिहिलं बघा, सर आपण खूप छान शेअर मार्केटची माहिती दिली. ओके. आपल्या सहकार्यामुळे मी माझं घर बांधकाम पूर्ण करू शकलो. आपला विद्यार्थी नोव्हेंबर बॅचचा. हे बघा, त्यांनी एक इथं स्क्रीनशॉट टाकलेलं, एक्सेल शीट बनवली. हे शिकवतो का आपण. ओके. हे त्यांनी मंथली प्लॅन, अशी इन्व्हेस्टमेंट करायची, सगळं बनवून त्यांनी हे सगळे पैसे याच्यातून कमवून हे ते करू शकले. हे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना नॉलेज अजिबात नव्हतं. हे सगळं तुम्ही बघू शकता, स्वतः तुम्ही करू शकता. तुम्ही गुगलवरती जाऊन चेक केलं, फिनंथ्रोपिस्ट एज्युकेर या कंपनीचं नाव टाकून तुम्ही रिव्ह्यू बघितलं तर तुम्हाला दिसेल 2,000 पेक्षा, 2,100 पेक्षा जास्त लोकांनी रिव्ह्यू आणि रेटिंग दिलेले, 5 स्टार पेक्षा जास्त. हे दाखवताना कदाचित वाटू शकतं ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो ह्याच्यात मोठी गोष्ट काय, भारतात
अख्ख्या भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा कुठल्याही लेवलचे शेअर मार्केट शिकवणारी कंपनी किंवा व्यक्ती, मी तुम्हाला जे सांगतोय महत्वाची गोष्ट सांगतोय का, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही तुमच्या सिटीमधले शेअर मार्केटमध्ये शिकवणारी कंपनी किंवा व्यक्ती ज्यांचे एवढे रेटिंग्स आणि एवढे रिव्ह्यू असलेली एक कंपनी, एक व्यक्ती दाखवा, फुकट शिकवून तुम्हाला. एकही कंपनी नाही इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढे रिव्ह्यूज आणि एवढी भारी रेटिंग असलेले रिव्ह्यू बघा तुम्ही, पान पान भरे लिहून रिव्ह्यू टाकलेले आहेत. 65 वयाचे आहेत, स्टुडंट लेवलचे आहेत, हाऊसवाईफ आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सायंटिस्ट आहेत, सगळ्यांनी रिव्ह्यू टाकलेले आहेत आणि त्यांनी लिहिले की काय त्यांना बेनिफिट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. त्या लोकांशी बोलायचं असेल तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकाल, काहीच प्रॉब्लेम. त्यांचे नंबरही शेअर केले जातील, कारण की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून, प्रत्येक सिटीमधून आपल्याकडे पार्टिसिपेट